देशभरात रामनवमी जी आहे ती उत्साहात साजरी करण्यात येत आहे। पुण्यात देखील वेगवेगळ्या संघटनांकडून राजकीय पक्षांकडून रामनवमी निमित्त मिरवणुका काढल्या जातात। याच पार्श्वभूमीवरती पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत। यात प्रामुख्याने बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील जे काही रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। दुपारी 4 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हे वाहतुकीतील जे बदल आहेत ते लागू असणार आहेत। यात बाजीराव रोड परिसरातील वाहतूक व्यवस्था बघायची गेली तर पुरम चौकाकडून शिवाजीनगरकडे जाणारे जी वाहनं आहेत त्यांना बंदी असणार आहे। त्याच्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे। आता हे पर्यायी मार्ग कोणते असतील तर टिळक रोड, अलका टॉकीज चौक आणि खंडोजी बाबा मार्गे ही वाहतूक जी आहे ती वळवण्यात येणार आहे। आता लष्कर विभागाचं बघायचं झालं तर वाय जंक्शन येथे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। MG रोडवरील वाहतूक जी आहे ती 15 ऑगस्ट चौकाकडून वळवण्यात येणार आहे। यासोबतच कोहिनूर हॉटेल परिसरातून जाणारी जी वाहतूक आहे ती भोपळे चौक व इतर पर्यायी मार्गांनी वळवण्यात येणार आहे। सध्या आज रामनवमी आहे त्याच्यामुळे विविध ज्या कार्यक्रम असतात जे आपण मिरवणुका असतात त्यामुळे या वाहतुकीत व्यवस्थेत बदल करण्यात आलेले आहेत। दुपारी 4 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत या वाहतुकीत हे जे नियम आहेत ते लागू राहणार आहेत। त्याच्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गांचा जो वापर आहे ते करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।